राजमाता, राजमाता दर्जाची हत्या, तंबाखू पुडीवरील गोमातेचे चित्र हटवा, ग्राहकांची मागणी। कुठे आहेत गोहत्या विरोधात लढणाऱ्या संघटना? गोमातेचे चित्र यांना दिसत नाही का? अन्न औषध प्रशासन झोपा काढत आहे का? चित्र हटवा, नाहीतर गायछाप बॅन करा, ग्राहक चौथाळले। सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता शांत झाली आहे। या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका ग्राहक आणि दुकानदार यांच्यात तंबाखू पुडीवरून मोठी वादावादी झाली आणि गायछाप तंबाखू वादाच्या भोवऱ्यात अडकली। किस्सा असा झाला की मिरज तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या सुभाषनगर मालगाव रोडवरील एका कमानीजवळ असणाऱ्या एका किराणा मालाच्या दुकानात गायछाप पुडी 10 रुपयांऐवजी 12 व 15 रुपयात विकली जात होती। कोणत्या नियमातून जादा रक्कम घेता यावरून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद सुरू झाला आणि गोमातेचे चित्र पुढे आले। या चित्रावरून एका मोठ्या वादंगाची सुरुवात झाली। दुकानदार तक्रार करणाऱ्या ग्राहकाला म्हणाला, माझ्या दुकानात सर्व प्रकारची समांतर उत्पादने विक्रीस आहेत, मान्यता नाही तरी देखील मी अशा वस्तूंची विक्री करतो। तपासणी केली तरी माझं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही। सध्या गायछाप शॉर्टेज आहे, आता गायछाप 10 रुपयांऐवजी 15 रुपयाला मिळेल। दुकानदाराचं हे वाक्य ऐकल्यानंतर ग्राहक चौथाळला आणि एकच अगडोंब उसळला। ग्राहकाने आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली। ग्राहक दुकानदाराला म्हणाला, तुमच्या बाबतीत अन्न औषध प्रशासन झोपले आहे, आता त्यांना लवकर जागे करतो। तुमचा मस्तवालपणा कुठेतरी जिरला पाहिजे। कुठे आहेत गोहत्या बंदी करणाऱ्या संघटना? गायछाप तंबाखू पुडीवर छापलेलं गोमातेचं चित्र या संघटनांना कधी दिसलं नाही का? कसले आंदोलन करतात या संघटना? शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे। शासन आदेशानंतर देखील अन्न औषध प्रशासनाने खरे तर कारवाई करायला पाहिजे होती, पण ती केली गेली नाही। आता तरी गोहत्या विरोधात लढणाऱ्या संघटना आणि प्रशासनाने कठोर पाऊल उचलले पाहिजे, कोणती तरी कारवाई झाली पाहिजे। तंबाखू पुडीवरील गायीचं चित्र हटवलं पाहिजे, नाहीतर ही तंबाखू पुडी बॅन केली पाहिजे। असे म्हणत ग्राहकाबरोबर उद्धट वर्तवणूक करत असाल तर लवकरच तुमच्या दुकानात धाड पडेल असा इशाराही ग्राहकाने दुकानदाराला दिला। सध्या स्थितीला गोहत्या, गोमांस विक्री याला बंदी आहे। शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे। गायछाप ही तंबाखू वर्षानुवर्ष विकली जात आहे, पण या तंबाखू पुडीवर गायीचं चित्र आहे। ज्या वेळेला शासनाने राजमातेचा दर्जा दिला त्यावेळेला या तंबाखू पुडीवरील गोमातेचं चित्र देखील हटवायला पाहिजे होतं, ते अद्याप आहेच। खरोखरच संघटना एवढ्याच आक्रमक असतील तर या चित्राची हटवणूक केली पाहिजे। अन्न औषध प्रशासन खात्याने देखील याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि ठोस कारवाई केली पाहिजे, अशी ग्राहकांची मागणी आहे। तंबाखू पुडीवर असणाऱ्या गोमातेच्या चित्रावरून कुंतलनगरी न्यूजने घेतलेल्या काही प्रतिक्रिया आम्ही लवकरच देत आहोत।